नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंग मध्ये. तर आता MST CET 2022 म्हणजे इंजिनिअरिंग, फार्मसी आणि किंवा टेक्निकल एज्युकेशन साठी जी एक्झाम कंडक्ट केली जाते, MST CET 2022, या एक्झामचा टाइम टेबल आता अजून आलेला नाहीये. एक्झामचा ऍप्लिकेशन फॉर्मचा जो टाइम टेबल आहे, म्हणजे एक्झामसाठी जे आपल्याला अर्ज करायचे आहेत त्याचा टाइम टेबल सध्या आपल्याकडे आलेला आहे आणि तो MST CET ने आजच नुकताच पब्लिश केलेला आहे की 10 फेब्रुवारी ते 31 मार्च पर्यंत तुम्हाला खूप एक मोठी 2 महिन्याची विंडो तुम्हाला दिलेली आहे. त्या 2 महिन्याच्या विंडोमध्ये तुम्ही तुमचे ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकता. तर आता जे कोणी विद्यार्थी इंजिनिअरिंग करू इच्छितात किंवा फार्मसी करू इच्छितात किंवा टेक्निकल एज्युकेशन मध्ये MSc CET जी दोन्ही ग्रुपसाठी असते, PCM आणि PCB, हे एक्झाम देऊ इच्छितात त्या मुलांसाठी हा ऍप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा याबद्दल मी सविस्तर व्हिडिओ तुम्हाला या चॅनल थ्रू तुम्हाला दाखवणार आहे. हा पूर्ण फॉर्म कसा भरायचा याची तुम्हाला स्क्रीन शेअरिंग मी तुम्हाला इथे देतो आहे. तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे या व्हिडिओ जो आहे तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला जो एक्झामचा फॉर्म जर तुम्हाला सिटी पर्यंत पोहोचता येत नाहीये किंवा तुम्हाला फॉर्म भरताना काही एखादी चूक होऊ द्यायची नाहीये, तर तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे आणि स्वतः लक्ष देऊन फॉर्म तुम्ही भरायचा आहे, जेणेकरून एक्झाम फॉर्म भरताना तुम्ही चूक करू नयेत. कारण एक्झाम फॉर्म भरताना जर चूक झाली तर ही चूक पुढे बऱ्याच ठिकाणी कॅरी फॉरवर्ड होते आणि नेमकं तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेस बराच त्रास होतो. तेव्हा ह्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी MST CET 2022 चा एक्झाम फॉर्म कसा भरायचा आहे, अगदी स्क्रॅच पासून, शून्यापासून ते मी शेवटपर्यंत तुम्हाला सांगतोय फॉर्म कसा भरायचा आहे. तर चला सुरुवात करूया. ओके, इथून पुढे मी आता तुम्हाला माझी स्क्रीन शेअर करतो आहे. सर्वप्रथम आपण इथे बघू शकतात, तुम्हाला MST CET च्या लँडिंग पेजवर तुम्हाला यावेळेस जायचं आहे. ओके, पहिल्यापासून आपण अगदी शून्यापासून स्टार्ट करूया. mahaCET.org या नावाच्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा. इथे आल्यानंतर तुम्हाला इथे उजव्या साईडला दिसेल क्लिक हिअर फॉर CET ऍप्लिकेशन पोर्टल, इथे तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर तुम्हाला 2022च्या ज्या एक्झाम आहेत सगळ्या त्या एक्झामचं पोर्टल, वेगवेगळे एक्झाम असतात आपल्यासाठी. तर सध्याची CET आहे इंजिनिअरिंग अँड ऍग्रिकल्चर साठी, तर त्यासाठीचं पोर्टल इथे तुम्हाला क्लिक करायचं डाव्या साईडला आणि इथे तुम्हाला आता प्रॉपर लँडिंग साईड दिसणार आहे. हा जो ऍड्रेस आहे हा तुम्ही कुठे जरी एंटर केला तर तिथे तुम्ही या पेजवर येऊ शकतात. ओके, तर मी तुम्हाला आता इथपर्यंत कसं पोहोचायचं सांगितलेलं आहे. इथे काही वेगवेगळ्या माहिती दिलेल्या आहेत. तर इथे इम्पॉर्टंट डेट्स आहेत. डेट्स मध्ये तुम्हाला दिसेल की 10 फेब्रुवारी ते 31 मार्च पर्यंत तुम्हाला विदाउट लेट फीस दिलेला आहे आणि विथ लेट फीस तुम्हाला अगदी 7 एप्रिल पर्यंत त्यांनी डेट दिलेली आहे. ही डेट अजूनही वाढू शकते. ओके, तर सध्या आम्ही एक सॅम्पल फॉर्म ऑलरेडी भरून ठेवलेला आहे. तर मी सगळ्यांना म्हणेन की चला एप्रिलच्या आधी तुम्ही 2 महिन्यामध्ये हा सगळ्यांनी हा फॉर्म व्यवस्थित भरून घ्यावा आणि यात काही चुका असू नये. चुका असतील तरी तुम्हाला त्या वेळेच्या आत दुरुस्त तुम्हाला करता येतील. ओके, फॉर्म भरताना काही डॉक्युमेंट्स काय रिक्वायर्ड आहेत याची मी तुम्हाला आता सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला फक्त तुमचं आधार कार्ड किंवा कुठलं पण एक ID प्रूफ हवंय, प्लस तुम्हाला तुमचा फोटो आणि सही इमेज फॉर्मॅट मध्ये तुम्हाला इथे लागणार आहे. ओके, तर चला सुरुवात करूया. रजिस्ट्रेशन आता 2 प्रकारे आहे. तुम्हाला इथे सगळ्यात पहिल्यांदा तुमचा ID आणि पासवर्ड जनरेट करायचा असतो सगळ्यात पहिल्यांदा, आणि प्रत्येक ID पासवर्ड तुम्ही किती पण वेळ जनरेट करू शकता. फक्त तुम्हाला तो जनरेट करताना दरवेळेस वेगवेगळे मोबाईल नंबर आणि ईमेल ID लागू शकतात. ID पासवर्ड क्रिएट करताना तुम्हाला OTP तुमच्या मोबाईल आणि ईमेल आयडीवर येतो. तेव्हा ID क्रिएट करण्याच्या आधी तुमच्याकडे स्वतःचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID आहे का नाही हे तुम्ही नक्की बघणं गरजेचं आहे. तर चला इथे मी नवीन ID क्रिएट करतोय. ओके, आणि बघूयात. आता इथे बघा काही बेसिक माहिती दिलेली आहे. MSc CET चे डिटेल माहिती इथे दिलेली आहे. तर सगळ्यांनी सुरुवातीला ही माहिती वाचून घ्यायची. ही जी एक्झाम आहे ही टोटली कम्प्युटर बेस्ड असणार आहे, म्हणजे ऑनलाईन ही एक्झाम होणार आहे. 200 मार्कांची ही असेल, पण याचा स्कोर तुम्हाला असं दिसेल की पर्सेंटाईल मध्ये एक्झामचा स्कोर येतो. तर आता आपण यांना 200 मार्काचं एक्झॅक्टली म्हणू शकत नाही. ट्रॅडिशनल CET 200 मार्काची असते असं आपण म्हणून पुढे चालूया. ह्या टर्म्स तुम्ही सगळे वाचून घ्यायचे. इथे तुम्हाला त्यांनी फीस दिलेली आहे यावर्षीची की 800 रुपये त्यांनी दिलेली आहे. सॉरी, महाराष्ट्राच्या मुलांसाठी 600 आणि बाहेरच्या मुलांसाठी 800 रुपयाची त्यांनी फीस दिलेली आहे. ओके, तर चला इथून आपण स्टार्ट करूया फॉर्म भरायला. पर्सनल डिटेल सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एका पेजवर सगळी माहिती भरून तुमचा ID पासवर्ड क्रिएट करायचा आहे. ID पासवर्डचा इथे तुम्हाला सगळी माहिती तुमची लिहायची. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमचं नाव 10वी किंवा 12वी, जर तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर नाव चुकलंय आणि तुमचं 12वीवर जर दुरुस्त झालेलं असेल तर तुम्ही जे काही ऍक्युरेट नाव असेल, मोस्ट ऍक्युरेट जर तुमचं नाव असेल 10वी किंवा 12वी, तर युजली 10वीची चूक आपण 12वीला दुरुस्त करून घेतो. जर कॅरी फॉरवर्ड झाली असेल तर ऍज इट इज तुम्हाला 10वी किंवा 12वीच्या मार्कशीटवरचं नाव तुम्हाला इथे
ऍज इट इज लिहायचं आहे. त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव. आता हे फक्त तुमच्या वडिलांचं नाव जे मार्कशीटवर आहे, तर मार्कशीटवर तुमचं पूर्ण नाव असेल तर पूर्ण लिहा, जर फक्त वडिलांचं नाव असेल तर वडिलांचं लिहा. आईचं नाव सेम. तर तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर जर तुमचं नाव, आईचं नाव पूर्ण असेल किंवा 2 अक्षर नाव आणि नाव असेल तर तसं लिहा. सिम्पली जर स्टेट बोर्डची मार्कशीट असेल तर नॉर्मली फक्त एकच सिंग्युलर नाव असतं ते तुम्ही लिहा. जेंडर तुम्हाला काळजीपूर्वक चूज करायचं आहे. इथे तुम्ही मेल, फिमेल, जेंडर आणि ट्रान्सजेंडर असेल ट्रान्सजेंडर चूज करायचं आहे. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ, एज लिमिट काही नाही एक्झामसाठी, तुम्ही तुमची जी काही डेट ऑफ बर्थ असेल ते तुम्ही इथे चूज करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा रिलिजन चूज करायचा आहे, जो काही तुमचा रिलिजन असेल तो. त्यानंतर तुम्हाला इथे तुमची मदर टंग, जी कुठे तुमची मातृभाषा असेल ती चूज करायची, आणि नॅशनॅलिटी इथे तुम्हाला चूज करायची. आता इथे सिम्पली तुम्हाला तुमचा पत्ता लिहायचा आहे की तुम्ही कुठे राहतात, तुमचा जो रेसिडेन्शियल ऍड्रेस आहे. आता तुमचा आधार कार्ड जो पत्ता असेल तोच तुम्ही इथे टाका. अगदी तुम्ही शिकायला दुसऱ्या गावी असाल तर तो तुम्ही सध्या टाकू नका. तुमच्या आधार कार्डवर जो पत्ता आहे तो तुम्ही इथे लिहा. पत्ता लिहिल्याच्या नंतर तुम्हाला इथे फक्त स्टेट वगैरे चूज करायचं असतं. स्टेट चूज करायचे, नंतर त्या जिल्हा चूज करायचा, तालुका चूज करायचा आहे, आणि त्यानंतर तुम्ही तुमचं गाव चूज करू शकता. ओके, इथे मी एक सॅम्पल तुम्हाला घेऊन दाखवतोय. ओके, त्यानंतर तालुका तुमचा जो कुठला असेल तो, आणि तालुक्यातलं जे प्रॉपर गाव असेल तेही तुम्हाला इथे गावांची यादी येते, त्यातलं तुम्हाला एक चूज करायचं आणि तुम्हाला पिनकोड तुमचा तिथला एंटर करायचा आहे. ओके, जो का तुमचा तालुका असेल तो, आणि तुम्हाला इथे पिनकोड एंटर करायचा आहे. ओके, आणि जर तुमचा हाच सेम पत्ता असेल तर तुम्ही दोन्ही ठिकाणी सेम ऍज अ परमनंट ऍड्रेस करून पुढे प्रोसीड करू शकतात. आता अगदी सोपं आहे. तुम्हाला मोबाईल नंबर, एक युनिक मोबाईल नंबर जो तुमच्याकडेच येत्या पुढच्या 6 महिने किंवा तुमचं ऍडमिशन होईपर्यंत असणार आहे, तो मोबाईल नंबर तुम्हाला इथे द्यायचा आहे, आणि जर तुम्हाला ईमेल आयडी तुम्हाला तुमचा द्यायचा आहे. ओके, त्यानंतर आता तुम्हाला एक पासवर्ड चूज करायचा आहे. तर पासवर्ड इथे तुम्हाला दिसेल. त्यांनी पासवर्ड चूज करण्यासाठी काही क्रायटेरिया दिले की पासवर्ड 8 ते 13, 8 कॅरेक्टरपेक्षा छोटा, 13 कॅरेक्टरपेक्षा मोठा असू नये. पासवर्ड मध्ये एक अपर केस, एक लोअर केस असलं पाहिजे, एक न्यूमेरिक व्हॅल्यू पण असली पाहिजे, आणि ऍटलीस्ट एक स्पेशल कॅरेक्टर. तर युजली तुम्ही लक्षात घ्या, आपण पासवर्ड pass@123 किंवा तुमचं नाव 123 या टाईपचे पासवर्ड तुम्ही सेट करू नका. काहीतरी त्यामध्ये नाविन्य असलं पाहिजे. एक कॉमन पासवर्ड तुम्ही ठेवू नका. असा पासवर्ड ठेवा जो इझिली कोणाला गेस करता येणार नाही. तर तुम्ही काही ठेवू शकता. मी म्हणेन तुमच्या आवडतीचे 4 अल्फाबेट @ आणि तुमच्या आवडतीचे 4 डिजिट, त्याच्यामध्ये सिंपल तुम्ही ठेवू नका. pass@123 असं तुम्ही ठेवू नका. ओके, इथे तुम्हाला एक पासवर्ड सेट करायचा आहे आणि प्रोसीड म्हणायचंय. प्रोसीड म्हणल्याच्या नंतर तुम्हाला पुढच्या पेजवर एक फक्त ओटीपी वाली विंडो येते, आणि जशी ती ओटीपीची विंडो येईल तुम्हाला तुमचा एक स्वतःचा आयडी येतो. ओके, तुम्हाला स्वतः तुमचा तो आयडी जनरेट होतो. आपण बघणार आहोत की तो आयडी कसा असणार आहे. सध्या मला असं दिसतंय की थोडंसं टेक्निकल इश्यू आहे. ओके, तर या प्रकारे तुमच्या पुढे एक स्क्रीन मध्ये तुमचा एक आयडी जनरेट होतो तुम्ही ओटीपी टाकल्याच्या नंतर. तर हा खूप महत्वाचा नंबर आहे. हा तुम्ही एक तर सगळ्यात पहिल्यांदा फोटो काढून घ्यायचा आहे, हा एका चांगल्या ठिकाणी लिहून घ्यायचा, आणि याची प्रिंट पण तुम्ही घ्यायची. हा इथून पुढे तुमच्या एक्झामच्या ऍप्लिकेशन आयडी असणार आहे. ह्या सगळ्यांनी न चुकता चांगल्या ठिकाणी नोट करून घ्यायचा आहे. आणि पासवर्ड जो आपण टाकला युनिक पासवर्ड, तो तुम्ही पासवर्ड टाकायचा आहे. ओके, तर ही होती आपली म्हणजे पहिली स्टेप. म्हणजे फॉर्म भरलाय आपण, आता आपला आयडी तयार झालेला आहे. आयडी तुम्ही किती पण वेळेस तयार करू शकतात. तो परत तुम्ही फॉर्म भरू शकतात. फक्त की दरवेळेस तुम्हाला तुमचे मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी बदलावे लागतील किंवा वेगवेगळे वापरावे लागतील. ओके, दरवेळेस. ओके, जरी तुमच्याकडे पहिला फॉर्म चुकला असेल तर तुम्ही नवीन ईमेल आयडी, मोबाईल नंबर वापरून परत एकदा वेगळा आयडी तयार करू शकतात. ओके, आता आयडी क्रिएट झाल्याच्या नंतर तुम्हाला परत या विंडोला यायचंय. इथे तुम्ही याल. आता बघा, तुम्ही न्यू रजिस्ट्रेशन करून तुमचं झालेलं आहे, तुमचा आयडी पासवर्ड तयार झालेला आहे. आता पुढची स्टेप काय, तुम्हाला ऑलरेडी रजिस्टर्ड मध्ये जाऊन फक्त त्या आयडी पासवर्ड टर्नी तुम्हाला लॉग इन करायचं. इथे मी माझा आयडी पासवर्ड पुट करतो आहे. माझा पासवर्ड पण मी एक युनिक पासवर्ड सेट केलेला, जसं मी तुम्हाला सांगितलं. आवडतीचे 4 अल्फाबेट @ आणि आवडतीचे 4 डिजिट, म्हणजे 8 आणि 8, 9 आणि 10 प्रॉपर पासवर्ड तुमचा बनतो. ओके, तर इथे मी आता साइन इन करतोय. ओके, तर ही विंडो तुमच्या पुढे येईल साइन इन केल्याच्या नंतर. मी थोडंसं झूम आउट करून दाखवतोय. आता मी स्वतःला इकडे घेऊन जातो. या प्रकारची विंडो तुमच्या पुढील. तर बघा, फॉर्म भरायचे टोटल 9 स्टेप्स आहेत. तुम्हाला वाटेल खूप मोठा फॉर्म आहे, 9 स्टेप आहेत. नाही, एकदम सोपे स्टेप्स आहेत. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा हा फॉर्म लॉग इन कराल तेव्हा फक्त ही पहिली स्टेप तुमची जी आहे ही स्टेप फक्त कम्प्लीट असणार आहे. बाकी सगळ्या स्टेप्स तुमच्या इनकम्प्लीट असणार आहेत. ओके, त्या स्टेप्स तुम्हाला वन बाय वन ऍक्युरेटली शांतपणे
भरायचे आहेत आणि कम्प्लीट करायचे आहेत. ओके, तर मी ऍक्च्युली सॅम्पल फॉर्म भरल्यामुळे तुम्हाला हे सगळं दिसतंय. तुम्हाला पहिल्यांदा असं दिसेल की एक स्टेप फक्त कम्प्लीट झालेली, जिथे तुम्ही रजिस्ट्रेशन केलेले आणि पर्सनल माहिती भरलेली, म्हणजे आपण पत्ता वगैरे आपण भरलेला आहे. आता पुढची माहिती सगळी आपल्याला भरायची आहे, तर आपण भरायला स्टार्ट करूया. समजा की इथे तुम्ही जर पहिल्यांदा लॉग इन कराल, त्या सगळ्या बाकीच्या स्टेप्स 9 स्टेप्स इनकम्प्लीट असणार आहेत. सगळ्यांना 9 स्टेप्स सगळ्यांना कॉमन असणार आहेत, पण त्या 9 पैकी 8 स्टेप्स इनकम्प्लीट असणार आहेत. आपण स्टेप नंबर 2 पासून स्टार्ट करूया. तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुमचं डोमासाईल काय आहे निवडायचं आहे. इथे तुम्हाला निवडायचं तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, तर तुम्ही इथे यस म्हणायचे. तुमची डोमासाईल जर असेल तर तुम्हाला तुमची कास्ट विचारली जाते. तर ज्या कुठल्या कास्टला तुम्ही बिलॉंग करतात ते तुम्ही कास्ट चूज करायची आहे. तर मी आता NT3 ला बिलॉंग करतो, तर मी माझं NT3 कास्ट चूज करते. त्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे जर कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला येस म्हणायचे. तुम्ही अप्लाय केलं असेल तर अप्लाइड बट नॉट रिसिव्ड म्हणायचे. ओके, आणि तसं केलं असेल तर तुम्हाला त्याच्या पावतीचे नंबर वगैरे टाकायला सांगू शकतात, किंवा ते तुम्ही सर्टिफिकेट कुठल्या तारखेला अप्लाय केलं तर पावतीवरची डेट तुम्हाला टाकायची. ज्यांच्याकडे असेल त्यांनी येस म्हणायचे. सेम व्हॅलिडिटी जर तुमच्याकडे असेल तर येस म्हणायचं, नसेल आता असू शकतं की बऱ्याच मुलांनी व्हॅलिडिटीला अजून अप्लाय केलं नाही किंवा व्हॅलिडिटीला अजून स्टार्टच केलं नाहीये, त्यांनी नॉट अप्लाइड म्हणा, किंवा अप्लाइड बट 2 महिन्याचा विंडो तुमच्याकडे दिलेली आहे. तर व्हॅलिडिटीसाठी तरी किमान तुम्ही अशा ह्या गोष्टी करू नका. व्हॅलिडिटीसाठी तरी तुम्ही अशा गोष्टी करू नका की 2 महिन्याच्या आत मी म्हणेन की सगळ्या विद्यार्थ्यांनी व्हॅलिडिटीला अप्लाय करा आणि मग अप्लाइड बट नॉट रिसिव्ड म्हणा. आणि इथे जे बाकीचे डिटेल्स तुम्हाला विचारले असतील की तुमचा व्हॅलिडिटीचा जो ऍप्लिकेशन आहे त्याचा नंबर, कधी अप्लाय केलं होतं, कुठल्या कमिटीने अप्लाय केलेलं आहे, कुठल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही ते अप्लाय केलेलं आहे, हे सगळं तुम्हाला लिहायचं. आणि तुमच्या कास्टचं नाव, तुमचं कास्ट सर्टिफिकेट, तुमचं नाव असं तुम्ही लिहायचे. ओके, नॉन फेमिलियर जर तुम्ही कास्टमध्ये असाल तरच तुम्हाला हे प्रश्न विचारले जातात. जर तुम्ही नॉन फेमिलियर मध्ये असाल तर प्रत्येक SC ST सोडून सगळ्या लोकांकडे हे सर्टिफिकेट असणं गरजेचं असतं. VJ, NT, NT1, NT2, NT3 आणि SBC या सगळ्या कास्टला सर्टिफिकेट लागतं. असेल तर येस म्हणायचे, नसेल तर अप्लाइड म्हणायचे. मग परत तुम्हाला त्या सर्टिफिकेटच्या पावतीची थोडीफार माहिती विचारली जाऊ शकते. ओपन कॅटेगरीच्या मुलांना तुम्ही लक्षात घ्या, इथे काहीच विचारलं जाणार नाहीये, फक्त तुमचं इन्कम किती आहे. आणि आता ओपनचा एक स्पेशल कॅटेगरी, ओपन मध्ये तर तुम्ही EWS कॅटेगरीला बिलॉंग करतात, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. ह्याचे 2 प्रकारचे सर्टिफिकेट असतात, स्टेट आणि सेंट्रल. जर तुम्ही त्यामध्ये बिलॉंग करत असाल किंवा तुमचं इन्कम सिम्पली 8 लाखाच्या खाली असेल, तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं. तर ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या खाली आहे त्यांनी EWS चूज करायचे. ओके, आणि EWS कोटा येस म्हणायचे. कास्टचं नेम तुम्हाला तुमच्या मेन्शन करायचे. आणि आता इथे तुम्हाला सेम तुमचं सर्टिफिकेट अप्लाइड किंवा नॉट अप्लाइड असेल तर तुम्हाला पावतीचे नंबर लिहायचे. अप्लाइड असेल तर सर्टिफिकेटचे नंबर, अप्लाइड असेल तर तुमचं फक्त तुम्हाला काहीच नाही, अप्लाइड असेल तर तुम्हाला बाकी काहीच नंबर्स वगैरे टाकायचे नाहीयेत. आणि नंतर पुढचा जो प्रश्न आहे की तो म्हणजे कॅटेगरी, तुमच्या पर्सनल डिसेबिलिटी असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं. ओके, सिम्पली आता मी इथे परत माझं कॅटेगरी करतोय. माझ्याकडे कास्ट आहे, व्हॅलिडिटी पण माझ्याकडे आहे, आणि त्यांनी त्यानंतर क्वेश्चन विचारले नॉन फेमिलियर पण माझ्याकडे आहे. असं चूज केल्यास त्यांनी काही जास्त प्रश्न विचारलेले नाहीयेत. ओके, इथून आपण प्रोसीड करूया स्टेप 2 ला. ओके, आता माझं ऍक्च्युली बाकी सगळ्या स्टेप कम्प्लीट झाल्यामुळे सगळं डायरेक्ट फायनल स्टेपला जाते. क्वालिफिकेशन डिटेल्स. इथे तुम्हाला तुमचे 10वी आणि 12वीचे डिटेल्स तुम्हाला भरायचे आहेत. 10वी तुम्ही भारतातनं झाला आता, बोर्ड कुठला होता, कुठल्या वर्षी झालेला आहात, 10वीची टक्केवारी सगळी टोटल, बेस्ट ऑफ 5 जी येते ती टक्केवारी, किंवा मार्कशीटवर जी आलेली असेल ती तुमची टक्केवारी. CBSE ICSE बोर्डवाल्या मुलांनी टक्केवारी काढायची 500 पैकी गुणांची आणि टाकायची. 10वीचा रोल नंबर. सेम तुम्हाला तुमच्या 12वीची एक्झाम माहिती द्यायची. ज्यांची 12वीची एक्झाम अजून झालेली नाहीये त्यांनी इथे लक्ष द्यायचं. इथे विचारतात आर यू अपेअरिंग ऑर अपेअर 12th एक्झामिनेशन. अपेअरिंग असेल तरी येस म्हणायचे, नसेल तरी म्हणजे इथं नो ऑप्शन तुम्ही चूज करायला तुम्हाला काही नाहीच आहे. तुम्ही 12वीची एक्झाम देत आहात किंवा दिलेली आहे तर येसच म्हणायचे. ओके, त्यानंतर 12वीचा बोर्ड तुम्हाला चूज करायचा आहे आणि 12वीचा जिल्हा वगैरे कॉलेजचं नाव, आणि इथे तुम्ही प्रोसीड करू शकतात. ओके, क्वालिफिकेशन डिटेल्स म्हणजे 2 नंबरची स्टेप पण आता आपण कंप्लीट केली. आता CET तुम्हाला कुठल्या टाईपची द्यायची हे तुम्हाला पाहायचे. इथे तुम्हाला ऑप्शन दिसतील पुढच्या ह्याच्यामध्ये. PCM ची CET द्यायची, PCB ची का दोन्हींची द्यायची असेल तर तुम्हाला त्या दोन्हींची एक्झाम फीस द्यावी लागेल. युजली मुलं एकच चूज करतात, किंवा आता आमच्याकडे जे ते एकच निवडतात, त्याच्यामुळे मी PCM किंवा PCB त्यापैकी एक निवडतोय. जर तुम्ही दोन्ही द्यायची असेल तुम्ही दोन्ही निवडू शकतात, फक्त तुमची ऍप्लिकेशन फीस थोडी वाढते, 1200 रुपये तुम्हाला भरावे लागू शकतात जर तुम्ही दोन्ही CET देतात तर. ओके, त्यानंतर तुम्हाला स्टेट चूज करायचे, कुठल्या स्टेट मधून तुम्हाला एक्झाम द्यायची, आणि त्यातले तुम्हाला 4 प्रायोरिटी वाले सेंटर चूज करायचे. आता लक्षात घ्या, फॉर्म लवकर भरला म्हणजे लवकर सेंटर मिळतं अशातला भाग नाहीये. फॉर्म व्यवस्थित भरणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुमचे सगळे डॉक्युमेंट्स रेडी होत नाहीत, कास्ट, व्हॅलिडिटी, नॉन फेमिलियर, तोपर्यंत तुम्ही फॉर्म भरायला चालू करू नका. किमान तुम्ही त्या डॉक्युमेंटसाठी अप्लाय केलेलं पाहिजे. अप्लाय केलेलं असेल तर बिनधास्त तुम्ही फॉर्म भरायला चालू करा. किंवा ज्यांनी अजूनही अप्लाय केलं नाही त्यांना मी विनंती करेन की लवकरात लवकर येत्या 7 दिवसाच्या आत व्हॅलिडिटी, नॉन फेमिलियर ह्या दोन्ही सर्टिफिकेटसाठी अप्लाय करा आणि मग तुम्ही फॉर्म भरायला स्टार्ट करा.
इथे तुम्ही ही स्टेप कंप्लीट करायची. त्यानंतर पुढची स्टेप एकदम सोपी आहे, फोटो आणि सिग्नेचर अपलोड. इथे ऑलरेडी झालेलं दिसेल तुम्हाला. तर मी परत तुम्हाला दाखवते फोटो आणि सिग्नेचर कसं अपलोड करायचे. इथे तुम्हाला फोटोग्राफ चूज करायचा आहे. इथे एक फाईल तुम्हाला इथे घ्यायची आहे आणि तुमच्या डेस्कटॉप मधली कुठली पण एक फोटोची फाईल तुम्हाला चूज करायची आणि ओपन म्हणायचे. जर त्याच्यामध्ये काही एक्स्ट्रा पार्ट असेल तर इथे क्रॉप म्हणायचे, क्रॉप करायचे त्याला. मी तुम्हाला एक सॅम्पल करूनच दाखवतो. डाउनलोड्स मध्ये फोटोज, काही फोटोज आलेले आहेत विद्यार्थ्यांचे, त्यापैकी कुठला पण एक रॅन्डम फोटो मी तुम्हाला वर्कआउट करून दाखवतोय. जर फोटो व्यवस्थित असेल तर तुम्ही त्याला पर्टिक्युलरली या प्रकारे क्रॉप करू शकता, इथे क्रॉपला क्लिक करून. आणि नंतर तुम्ही त्याला ऍज इट इज अपलोड करू शकता. ओके, असं या प्रकारे अपलोड होतो. साईनला सेम आहे, तुम्हाला इथे आधी साईन चूज करायची. फोटो आणि सही तुम्ही किती पण वेळेस अपलोड करू शकता, चुकला असेल तरी, चुकीचं झालं असेल तर. स्पेसिफिक तुम्हाला येतं बघा, इथे तुम्ही साईन साईन घेतलेली आहे. साईन जर जास्त असेल तर पर्टिक्युलरली तुम्हाला बॉक्सला क्लिक करायचे, क्रॉप क्लिक करून, आणि मग अपलोड म्हणायचे. ते साईन तुम्हाला इथे झालेली दिसेल, फोटो आणि साईन झाली प्रॉपर. आता फक्त प्रूफ ऑफ आयडेंटिटी तुम्हाला द्यायचं बघा. सीईटीचा फॉर्म भरायला कसलेच एक्स्ट्रा डॉक्युमेंट तुम्हाला लागणार नाहीयेत. फक्त तुम्हाला एक कुठला तरी डॉक्युमेंट यापैकी चूज करायचा, जो प्रूफ ऑफ आयडेंटिटी असेल. ओके, पॅन कार्ड, आधार कार्ड, परमनंट लायसन्स, बँक पासबुक, ई आधार, शाळेचं तुमचं आयडेंटिटी कार्ड, किंवा गॅझेटेड ऑफिसरने तुम्हाला इश्यू केलेलं आयडी कार्ड. त्यापैकी काही म्हणतो आपण सिम्पली आधार कार्ड आपण चूज करूया, कारण मेजॉरिटी मुलांकडे आधार कार्ड असतं. किंवा तुमच्याकडे डिजिटल आधार कार्डची एक डिजिटल कॉपी असेल पीडीएफ, तर ती पण तुम्ही चूज करू शकता. ओके, इथे मी आधार कार्ड चूज करते आणि कुठला पण एक 500 KB साईजच्या आतला पीडीएफ किंवा जेपीजी कुठल्याही फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हा प्लॅटफॉर्म अलाउ करतो. दोन्हीपैकी कुठल्या पण एका प्लॅटफॉर्ममध्ये तुम्ही त्याला अपलोड करू शकता. तर सिम्पली तुम्हाला इथे प्रोसीड म्हणायचे. आणि आता झालं, ही स्टेप कंप्लीट झाली. आता याच्यानंतर अगदी फक्त व्हेरिफिकेशन स्टेप बाकी आहेत. आता प्रिव्ह्यू अँड व्हॅलिडिटी ऍप्लिकेशन. तर सगळं ऍप्लिकेशन तुम्हाला नीट चेक करायचे. तुमचे पर्सनल डिटेल्स, तुमचा पत्ता, तुमचा परत आलेला पत्ता, तुमचे डोमासाईलचे डिटेल्स, तुमची 10वीची माहिती, तुमची 12वीची माहिती, तुमची सीईटी तुम्ही कुठल्या ग्रुपची देणार आहात, तुमचे सेंटर काय चूज केलेलं, आणि फोटो आणि सही. ही सगळी माहिती तुम्हाला नीट चेक करायची आहे की हे सगळं बरोबर आहे. स्पेलिंग, अल्फाबेट, डेट्स सगळं. इथं इन्कम जो तुम्ही निवडले असेल ते पण तुम्हाला नीट बघायचं आहे, सगळं व्यवस्थित आहे का ते. आणि तुम्हाला इथे प्रोसीड फॉर पेमेंट करायचंय. ओके, तर त्यांनी तुम्हाला विचारतात की तुम्ही सगळ्या टर्म्स रीड केलेल्या आहेत का. इथे एक टर्म्स टेबल आहे, तर यस ला क्लिक करून तुम्ही आता पुढे जाऊ शकता. ओके, आणि आता पुढच्या पेजवर आर यू शुअर वॉन्ट टू प्रोसीड फॉर द पेमेंट, इथे यस म्हणायचं तुम्हाला. आणि देन आता तुम्ही जसं की बघा, तुम्ही PCM ची सीटी देता तर तुम्हाला इथे 600 रुपये द्यावे लागतील. आता मी जे तुम्हाला मागे जाऊन परत एकदा दाखवतो की जर मी PCB आणि M दोन्ही चूज केलं तर इथे किती ऍप्लिकेशन दाखवतो मी बघतो. सेम माझा अर्ज आहे, फक्त मी माझ्या इथे फीस चेक केली 1200 रुपये. तर तुम्हाला दोन्ही ग्रुपची एक्झाम द्यायची तर 1200 रुपये तुम्हाला पे करायचे. इथून पुढे पेमेंट कसं करायचं तुम्हाला मी ते पण दाखवतो. की तुम्हाला पेमेंट गेटवेला रिडायरेक्ट जाईल. इथे तुम्हाला रोजर पेला क्लिक करायचंय, ऍग्रीला क्लिक करायचं आणि प्रोसीड म्हणायचे. पेमेंट गेटवेची तुम्हाला वेबसाईट ओपन होईल. तिथे तुम्हाला वेगवेगळ्या टाईपच्या वेनी तुम्हाला पेमेंट करता येऊ शकते ऍप्लिकेशनचं. म्हणजे तुमचं डेबिट कार्ड आहे, फोन पे आहे, इंटरनेट बँकिंग आहे, यापैकी कुठला पण एक मार्ग वापरून तुम्ही पेमेंट करू शकतात. इथे हे जे प्लॅटफॉर्म आहेत यापैकी तुम्हाला कुठला पण एक चूज करायचं आहे. थोडंसं झूम आउट करतो जेणेकरून तुम्हाला क्लिअर दिसेल. यापैकी तुम्हाला कुठला पण एक पेमेंट गेटवे चूज करायचा आहे. स्पेशली UPI असेल तर UPI. तुम्हाला QR कोड जर स्कॅन करायचा असेल तर इथे तुम्ही तुमचं QR कोड शो करून इथे तुम्ही असं करून एक QR कोड तुम्हाला दिसेल इथे, आणि तो QR कोड तुम्ही स्कॅन करून तुमचं पेमेंट मोबाईलवरून करू शकता. अगदी सिंपल स्टेप्स आहेत. मी सगळ्यांना विनंती करेन की हा फॉर्म तुम्ही मोबाईलवरून न भरता थोडंसं लॅपटॉप किंवा तुम्ही एखाद्या कॅफेमध्ये जाऊन स्वतः तुम्ही फॉर्म भरायचा प्रयत्न करा. मोबाईलवर तुम्ही हा प्रयत्न करू नका, कारण मोबाईलमध्ये बऱ्याच चुका व्हायची शक्यता वाढते. ओके, तिथे तुम्ही पेमेंट करायचे आणि पेमेंट केल्यानंतर सक्सेसफुली तुम्हाला अर्ज मिळतो. आता पेमेंट तरी सध्या कुठलं झालं नाहीये, पण पेमेंट झाल्याच्या नंतर तुम्हाला इथे तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्मची प्रिंट मिळते. तर पेमेंट आता मी तुम्हाला सध्या करून दाखवू शकतो, कारण की एक डमी फॉर्म आहे. जसं एखाद्या विद्यार्थ्याचं पेमेंट होईल तेव्हा मी अजून एक छोटंसं तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर दाखवेल की पेमेंट केल्याच्या नंतर कशी विंडो होते. तर मी स्क्रॅच पासून सगळ्या विद्यार्थ्यांना हा एक्झाम फॉर्म कसा भरायचा सांगितलेला आहे. आय होप की तुम्ही ह्या व्हिडिओचा वापर करून मॅक्झिमम मुलं स्वतः फॉर्म भरतील, जेणेकरून तुमच्या चुका व्हायचं प्रमाण तुमचं कमी होईल. ओके, या व्यतिरिक्त तुम्हाला फॉर्म भरताना काही डाऊट्स आले, क्वेश्चन आले तर तुम्ही सगळ्यांसाठी आपण एक टेलिग्राम चॅनल बनवलेला आहे. ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या चॅनलची लिंक पण दिलेली आहे, किंवा ते चॅनल शोधणं अगदी सोपं आहे. तुम्हाला फक्त टेलिग्राम ओपन करायचे, त्याच्यावर योगेश्वर गुट्टे नाव सर्च करायचे, माझं नाव सर्च करायचे योगेश्वर गुट्टे. तेव्हा तुम्हाला 2 पब्लिक चॅनल सापडतील, एक आहे मेडिकलचा, एक आहे इंजिनिअरिंगचा.
तर इंजिनिअरिंगचा जो चॅनल आहे तो तुम्ही जॉईन करून ठेवायचा आहे. त्याच्यावर अशा सगळ्या एक्झाम आणि अजून काही एक्झाम जेई असेल किंवा बाकी काही नॅशनल लेवलच्या एक्झाम असेल किंवा इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्सचे काही ऍडमिशन असतील, सगळे टेक्निकल ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचे अपडेट आम्ही इंजिनिअरिंगच्या ग्रुपवर तुम्हाला देऊ. तर इंजिनिअरिंगचे चॅनल तुम्ही जॉईन करायचे, ज्याच्यावर तुम्हाला सगळी माहिती इथून पुढची मिळणार आहे. एक तर लिंक पण आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, किंवा तुम्ही टेलिग्रामवर योगेश सुकुटे नाव सर्च केल्यानंतर तुम्हाला इंजिनिअरिंगचा ग्रुप मिळेल, त्यावर तुम्ही जॉईन करू शकता. आय होप की हा व्हिडिओ सगळ्यांना फायद्याचा ठरेल, सगळ्यांनी हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिला असेल आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सगळे अचूकरित्या फॉर्म भरतील आणि एक्झॅक्ट व्यवस्थित ते फॉर्म भरतील. ओके. त्या व्यतिरिक्त मी सगळ्यांना विनंती करेन की आम्ही अशा इंजिनिअरिंग किंवा ऍडमिशन बद्दलच्या बऱ्याच माहिती तुम्हाला आमच्या युट्यूब चॅनल थ्रू आणि आपल्या टेलिग्राम चॅनल थ्रू आम्ही तुम्हाला वेळोवेळी पोहोचत जाऊ. तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉईन करायला विसरू नका. ओके. आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग. ओके. मी आता हे माझं रेकॉर्डिंग आता मी स्टॉप करतोय. ओके. तर सगळ्यांना वन्स अगेन थँक्यू तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल, आणि आय होप की हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर कराल. काही चूक असेल की तुम्हाला सजेशन असेल तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. तर चलो, थँक्यू.